फार चांगले संगीत लावून सर्वांची मन जिंकत आहेत. डीजे संदेश, आमचे डीजेचे प्रोप्रायटर विठ्ठलजी झुंजारराव यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने डीजे प्रोव्हाइड करण्यात आलाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील आपण पाहतोय सेकंड मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस येते. आजच्या या शेवटच्या दिवसातील अंतिम दिवसातील ही सेकंड मॅच आपण पाहतोय. सुपरस्टार आयुष आणि 40-40 वॉरियर्स या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आलाय राज, स्ट्रायकिंग एंड वरती सुनील, नॉन स्ट्रायकिंग वरती आकाश. आकाशसाठी कॅश प्राइज आहे 50 जर का आकाशने लगावली. हा फुल टॉस आणि इथे मात्र झेल सुटलाय. झेल इथून ड्रॉप झालाय. 2 धावा. सुनील साठी कॅश प्राइज असेल लगातारचे 3 षटकार. षटकारांच्या हॅट्रिक साठी विकी गुंजाल यांच्याकडनं 500 रुपये आणि आकाशच्या अर्धशतकीय खेळीसाठी विकी व्यापारी आणि विकी व्यापारी यांच्याकडनं 2000. तर विकेट हॅट्रिक साठी ओमकार जिनकर यांच्याकडनं 500. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव. 3 धावा. सुनीलच्या एक षटकारासाठी देवेंद्रजी चौरे यांच्याकडून 500 रुपये आणि रफिकजी मेसरी यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 500. आणि त्यानंतर आमचे 24 लाईव्ह इव्हेंट ₹500 कॅश प्राइज आलेत. धन्यवाद. षटकार आलाय फलंदाज सुनीलच्या बॅट मधून आणि प्रत्येक षटकारासाठी ₹500 कॅश प्राइज गज्जू चौरे यांच्याकडून. एक षटकार तर आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10. अकरा धावा धाव फलकावरती. हा चांगला चेंडू इथे मिस. झेल किती महत्वपूर्ण आहे मॅच मध्ये. या क्रिकेट मध्ये झेलला किती महत्व आहे हे आपल्याला मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. ज्या चुका क्षेत्ररक्षणामध्ये होतात त्या चुका आपल्या टीमला आणि आपल्याला देखील अगदी या मॅच मधून माघार घेण्यासाठी देखील
साहिल आलाय गोलंदाजीसाठी. फुलर लेनचा हा चेंडू, त्याच्यावरती एक सिंगल धाव सुनीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या जर पाहायला गेलो तर जाऊन पोहोचली आहे 14 वरती. 14 धावा धावफलकावरती आपण पाहताय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे साहिलचं. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्यात गोलंदाज राजच्या विरोधामध्ये. हा देखील लोअर फुल टॉच शॉट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. तोपर्यंत चेंडू होईल फरार. चौकार. या सातत्यपूर्वक चुक्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाल्यात 40-40 वॉरियर्स या टीम कडून. फिल्डिंग मध्ये थोडीशी फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या चुका होतात त्या चुकांना सुधार आणावा लागेल. जर तुम्हाला इथून या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये आपलं अस्तित्व जर का प्रस्थापित करायचं असेल ना, तर तुम्हाला इथून प्रत्येकाला खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी आणि ज्या खऱ्या अर्थानं संघ मालकाने जो विश्वास ठेवलाय त्या विश्वासासाठी चांगली कामगिरी करावं लागेल. गोलंदाज आता खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करतायत. त्यांच्यातील असलेलं 100% कमिटमेंट मात्र मैदानावरती देत असताना क्षेत्ररक्षकाची साथ देखील तितकीच गरजेची असते. हा सिंगल आलाय आणि या सिंगलने आपण पाहतोय 19 धावा आता धावफलकावरती. साहिल चांगली गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. हा फटका पुढे सरसावून खेचलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शॉर्ट मध्ये होता, त्याला बीट करत डीप मध्ये चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2च धावा. 21 धावा धावफलकावरती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातंय. जसा खराब चेंडू होईल त्याच्यावरती प्रहार देखील चढवले जात आहेत. अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सुपरस्टार आयुष या टीम कडनं मागच्या मॅच मध्ये देखील फार चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ऑन साईडला जोरकास फटका. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. टीमचा कॅप्टन केतन बामणे. फेकी थोडीशी वाईड होती, परंतु यष्टीरक्षकाचं कौतुक करूया. डायू लगावत हा चेंडू मात्र इथे पकडला गेला. एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 22. 22 धावा धावफलकावरती. हा चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं इथं समाप्त झालंय. डीके सर सांगतायत दुसरं षटक इथून समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती. 11च्या सरासरीनं या धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही इथून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डीजे काय बाला बाला मसे. पहिल्या चेंडूवरती बाला मात्र इथे विकेट संपादित करतोय.
विकेट आली आहे सुनीलला, मात्र माघारी धाडलंय पहिल्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी बाळाची तिसऱ्या षटकामध्ये. तो इथे आपल्याला पाहायला मिळतीये, परंतु क्षेत्ररक्षण पाहतोय आपण थोडस खराब आपल्याला पाहायला मिळतंय. 4 धावा येत आहेत. खऱ्या अर्थानं कोणतीही धाव देखील नसती, विकेट देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळाली असती, परंतु तिथे चुकी झाली आहे. 4 धावा आल्यात, 26 धावा धाव फलकावरती. हा फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. झेल काय एफर्ट्स लगावले केतननं. 2 क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल कॅरी करत होते. स्वतः गोलंदाजाच्या हातातून मात्र झेल विसावला. दुसरा क्षेत्ररक्षक बॅकअपला आला होता, त्याच्या हातातून देखील विसावला आणि केतनने झलांग लगावली, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू खाली विसावला. एफर्ट चांगले होते. कॅप्टनने आता मात्र चांगली कामगिरी करायचा निर्धार केला. या संपूर्ण मॅच मध्ये आता मात्र कॅप्टनवरती जबाबदारी वाढली गेली आहे, कारण की पहिली मॅच खऱ्या अर्थानं पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यानंतर आता मात्र दुसरी मॅच साठी अगदी तयारीनिशीर मैदानामध्ये उतरले 40 वॉरियर्स टीम. हा चांगला चेंडू, वेगवान चेंडू, गतीने चेंडू टाकला होता. उचली घेणारा चेंडू, शरीरापासून दूरवरचा चेंडू थांबवलं जात आहे. गोलंदाजी चांगली आहे बाळाची, चांगला गोलंदाज आहे. दैवली मधून खऱ्या अर्थानं अगदी अव्वल दर्जामध्ये नाव देखील बाळाचं घेतलं जातं गोलंदाजी करत असताना. महालक्ष्मी टीम कडून सातत्यपूर्व गोलंदाजी केली या गोलंदाजानं. नाव देखील आपल्या गावाचं लौकिक केलाय गोलंदाजी मधून. बॅटीला स्पर्श, महत्वपूर्ण विकेट, आकाशला देखील परतावलाय. काय गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. बाला मसे दुसरी विकेट. बॅक टू द बॉलर. हा फटका एस्टन वरती जाऊन अदललाय. चांगला फटका होता खऱ्या अर्थानं. व्ही शेप मध्ये पाहायला गेलं तर एकच धाव या चेंडूवरती. बालाचं षटक अप्रतिम राहिलं. एक स्पेल आतल, अगदी 2 विकेट्स मिळवल्या आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात बाला या गोलंदाजानं. एक झेल सुटली, त्यानंतर चौकार देखील जिथे आपण पाहतोय, जिथे एकही धाव आली नसती, निर्धाव षटक देखील गेलं असतं, तिथे मात्र आपण पाहताय चौकार आला.
स्लोवर होता, त्याला पिक केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने स्वतःला थांबवलंय. एक टप्प्या अखेर हा चेंडूची अडवणी केली आहे. फक्त एक धाव येईल. या ठिकाणी अगदी आपण पाहतो ना, प्रत्येक क्षेत्ररक्षकाचं डबल माइंड होतं. झेलसाठी जायचं की स्वतःला थांबवायचं. परंतु याचं कौतुक करायला हवं. त्या ठिकाणी मला असं वाटतं मनीष आहे, ज्याने स्वतःला थांबवलं, चेंडू स्वतःपर्यंत येऊ दिलं आणि आपल्या संघासाठी निश्चितच या 3 धावा महत्त्वपूर्ण वाचवल्या गेल्या. एक धाव आली आहे. धावफलकात धावा आपण पाहतोय 30. चौथं षटक राजचं. फुल लेनचा चेंडू. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर पाठीमागच्या दिशेने हा फटका सजवायचा होता. बॅट अगदी ड्रिल करून देखील दाखवतायत की मला हा फटका या प्रकारे खेचायचा होता. टायमिंग मात्र जुळलं नाहीये आणि इथून आपण पाहतोय डॉट बॉल आला. 30 वरती थांबवलं जात आहे. या बिली अगदी उचली घेणारा चेंडू, त्याला कट केलाय. थर्डमॅन मधून चेंडू आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय संकेतच्या बॅट मधून. हा चौका. हा फटका देखील आपण पाहतोय हवेत केले. 40 वरती 40 वॉरियर्सच्या विरोधामध्ये 40 धावा धाव फलकावरती. दांडी गुल. चाळीस धावा धाव फलकावरती 40 वॉरियर्सच्या अगेन्स्ट केलं असताना आपण पाहतोय सुपरस्टार आयुष या टीमच्या 40 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज जगदीश. लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अंपायर दंडित करतात. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. अव्वंतर धाव 41 धावा मयूरसाठी. 3 षटकारांसाठी षटकाराच्या हॅट्रिक साठी विकी गुंजाल यांच्याकडून 500 रुपये. हा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. प्रत्युत्तर करायचं होतं, उत्तर नाहीये मयूरकडे. डॉट बॉल. 41 वरती थांबवलं जात आहे. 5 चेंडू अजूनही इथून बाकी आहेत. प्रथम सत्रामध्ये फिल्डिंग करते 40 वॉरियर्सची टीम. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र शेवटच्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, थोडासा दूरवरचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. आणि हे चेंडू सातत्याने चांगला रिझल्ट गोलंदाजांना देत असतात. थोडेसे दूरवरचे चेंडू सातत्यपूर्वक चांगला रिझल्ट खऱ्या अर्थानं देत असतात गोलंदाजांना. आणि तशी गोलंदाजी आता मैदानामध्ये साकारतोय. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत.
41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नो बॉल. अंपायर सांगतात नो बॉल. अवंतर चेंडू. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा असेल. हो स्टेपिंगचा हा नो बॉल आपण पाहतोय. एक खराब चेंडू टाकलाय. इथून पुनश्च आता मात्र हा फुलटॉस. त्याच्यावरती षटकार. फ्रीटचा चेंडू होता तो देखील फुलटॉस. आमंत्रण होतं खऱ्या अर्थानं फलंदाजासाठी आणि दोन्ही हाताने स्वीकारलाय. षटकार आला आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 48. दोन चेंडू अप्रतिम फेकले होते गोलंदाज जगदीशनं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, परंतु एक खराब चेंडू फेकला आणि त्याच्यावरती षटकाराचा मार देखील खावा लागतोय. चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी तुमच्यावरती सोपवली गेली आहे शेवटच्या षटकाची. इथून जर का चांगली कामगिरी राहिली गेली तर या मॅच मध्ये तुम्ही देखील पकड तुमची निर्माण करू शकता. तशी कामगिरी मैदानामध्ये करावी लागेल. वाईट बॉल. अव्वंतर धाव. थोडस कुठेतरी व्हेरिएशन आणायची आणि त्याचाच 49 धावा. 49. हा चांगला चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू. चांगला गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये कामगिरी करतोय. एक चेंडू खराब आला होता त्यानंतर मात्र आता कमबॅक देखील केलं गेलं. आणखीन एक चांगला चेंडू परंतु 22च्या स्वरूपामध्ये लॉंग स्टॉप रिझनला आलाय चौकार. आज थोडेसे नशीब साथ देत नाहीये मी तर म्हणेन 40-40 वॉरियर्स या टीमला. चेंडू निर्धाव होता परंतु बघा व्हाईट बॉल. 55 धावा धावफलकावरती. नो बॉल आणि एक धाव म्हणजे ह्या दोन धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. 57 धावा. धावसंख्या खऱ्या अर्थानं थांबवली होती. धावसंख्या धावा येत नव्हत्या परंतु अवंतरच्या साह्याने आल्यात. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. झेल इथून ड्रॉप झाली आहे. या चेंडूवरती 5 धाबा आल्या आणि 5 धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 62. 63 धाब्यांची गरज असेल ती टीम 40-40 वॉरियर्स या टीमला. नेक्स्ट मॅच शिंदे कॉर्नर आणि HR वॉरियर्स. HR वॉरियर्स टीम आणि शिंदे कॉर्नर टीम टॉस साठी या. अमय आणि पराग शिंदे दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचे. नावाला पाहिजे.
या दोन टीम मध्ये टॉस केला जातोय आणि आमचे सन्माननीय कॅमेरामन फोकस करो. आणि या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. आमचे सन्माननीय देवेंद्रजी चौरे यांना मी विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. देवेंद्रजी चौरे साहेबांच्या शुभ हस्ते दोन्ही टीम मध्ये टॉस केला जातोय. आजच्या या शेवटच्या आणि अंतिम दिवसामधील आपण पाहतोय चौथी मॅच. शिंदे कॉर्नर आणि त्यांना फाईट करतोय HR वॉरियर्स. HR वॉरियर्स टीम कर्णधार अमय टॉस साठी या. कालचा दिवस खऱ्या अर्थाने ज्यानं गाजवला हेमंत गुरव, परंतु तरी सुद्धा स्पर्धेमधून बाहेर गेला. वाघ एकटा लढला, अगदी वाघ एकटा लढला, परंतु त्याला साथ जर का लाभली असती ना तर निश्चितच आपल्याला टॉप मध्ये पाहायला मिळाला असता. आणि खऱ्या अर्थाने 4 प्लेयर देखील घरी गेले त्यांचे. या ठिकाणी बोलवत आहेत गौरव देशमुख, समीरजी दाबणे आणि त्यानंतर आमचे हर्षलजी मोरे. मी यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. हर्षलजी मोरे, समीरजी दाबणे आपण या व्यासपीठावरती. समीरजी दाबणे आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचंय. आजच्या दिवसामध्ये तुम्ही कमेंट केलं होतं की हिंदीचे चांगले समालोचक आहेत समीरजी दाबणे. आजच्या दिवसामध्ये त्यांनी कमेंट केलं होतं की आम्ही संडेच्या दिवशी कॉमेंट्री करू म्हणून. या समालोचन कक्षामध्ये आम्हाला जॉईन व्हा. मॅचला होतीये सुरुवात.
63 धाब्यांचं टार्गेट. केतन आणि साहिल प्रारंभिक जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला गोलंदाज आकाश. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील. अंपायर आमचे तटस्थ आहेत. आणि निश्चितच मित्रांनो, तुम्ही जर का अपील करताय बॅट कटची तर मेन अंपायर कडे करा. स्क्वेअर लेग अंपायर आपल्याला डिसिजन देऊ शकत नाहीये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी निघाले. दुसरी धाव कंप्लीट होतीये. टॉस जिंकलाय शिंदे. कॉर्नर आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. जशी की मॅच संपेल तसे लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. पुनश्च अगदी आतमध्ये येणारा चेंडू हलक्या हाताने कट केला. शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. तीन धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 63 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पी मनचं आकाश हलक्या हाताने कट केलाय. सन्मान दिला जातोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय जो खऱ्या अर्थानं आघाडीचा गोलंदाज त्याला मात्र अगदी सिंगल डबलने प्राधान्य दिलं जाते 4 धावा धाव फलकावरती. पण खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर जो सलामीचा गोलंदाज आहे, जो सेनापती आहे, त्याच्यावरती आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. आमचे सन्माननीय तुषार जांगरे साहेबांना देखील विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. हा फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहतोय अगदी मिड ऑफ मध्ये होता. त्याने चांगलं चेंडूचं गॅदर केलं. फेकी देखील चांगली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 2च्या साह्यानं आपण पाहतोय 6. इथे मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा होता. तो देखील फसला गेला लेग बाईच्या स्वरूपामध्ये. बॅटकट आहे. लेग बाईच. ओके. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. सात धावा धाव फलकावरती. पहिलं षटक इथून समाप्त झालंय. गोलंदाज आकाश या टीमचा कर्णधार या टीमला लीड करतोय आणि लीड करत असताना चांगली कामगिरी राहिली आकाशची. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये देखील आता कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. P1चं पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी जशी अपेक्षित आहे खऱ्या अर्थानं टीमला देखील. म्हणजे ज्या आघाडीची गोलंदाजी आहे तिथे मात्र रन्स आल्या नाही तर मात्र पाठीमागच्या गोलंदाजांवरचं प्रेशर देखील कमी होतं. त्यांचा देखील कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं आपल्याला हाय लेवलचा पाहायला मिळतो. आणि तिथून जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये पकड देखील अगदी मजबूत निर्माण होते. आणि तशीच कामगिरी पहिल्या षटकामध्ये राहिली गेली आहे. गोलंदाज पंच थोडं थांबवा मॅच.
षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती. दर्शन आले दुसरं षटक घेऊन. पहिला चेंडू थोडासा ऑफस्टॉमच्या बाहेरून जाणारा. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. अव्वंतर चेंडू आलाय. हा फुल टॉस. फटका हवेमध्ये खेळलेत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी वेगानं सरसावलेत फलंदाज बाद. हा फुल टॉस आणि त्याच्यावरती आलाय राजच्या बाट मधून हा षटकार. 16 धावा. फ्रीजच्या चेंडूवरती हा षटकार पाहायला मिळाला आणि लगातारच्या 3 षटकारांसाठी षटकार हॅट्रिक साठी पप्प्या कोकजे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि ओमकार जिनगिरे यांच्याकडनं देखील 500 लगातारच्या 3 षटकारांसाठी. ऑन साईडला मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आकाश. थोडस फंबल आपल्याला पाहायला मिळतंय. फेकी देखील अचूक. 2 धावा इथून कंप्लीट. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दर्शन दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत आणि समोर आपण पाहते राज चांगली आता बॅटिंग करतात. लगातारच्या 3 षटकारांसाठी
हा देखील विमर आलाय, त्याच्यावरती देखील आक्रमण, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे एक टप्प्या आखिराला चौकार. तर हर्षल मोरे यांच्याकडनं देखील षटकार हॅट्रिक साठी राजसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आले. ते सन्माननीय हर्षल मोरे यांच्याकडून राजसाठी षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि केतन बामणे यांच्याकडून लगातारचे 3 षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. ओव्हर मध्ये 3 षटकारांना 1000 रुपये केतन बामणे यांच्याकडून. कोणी पण कोणत्याही फलंदाजानं जर षटकार लगावले तर केतन बामणे यांच्याकडून 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हर्षल मोरे यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी राजसाठी 500. पप्प्या कोकजे यांच्याकडनं षटकार हॅट्रिक राजसाठी 500. तर ओमकार जिनगिरे यांच्याकडनं देखील 500. इथून मात्र बॉलर बाद करण्यात आलाय. 2 विमर मात्र गोलंदाजाने फेकले. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वरती. 63चा पाठलाग करायचा आहे. अजून इथून 22 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज. राज या टीमचं तारणहार, या टीमचा खऱ्या अर्थानं ट्रम्प कार्ड आणि तो आता मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय. 40-40 वॉरियर्स या टीम कडनं मात्र खेळत असताना आखूल टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये. एक कंप्लीट झाली आहे, दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील कंप्लीट. सुरेख रन इन द बिटवीन विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. खराब चेंडूचा समाचार, चांगल्या चेंडूना सन्मान. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. 40-40 वॉरियर्स या टीम कडून थोडीशी अडचणीमध्ये सापडली होती पहिल्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये मदत मिळाली त्यांना आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वरती. राज वरती सर्व निर्भर खऱ्या अर्थानं आता या टीमचं बॅटिंग करत असताना. व्हाईट बॉल, अव्वांतर चेंडू, आणखीन एक 26 धावा. षटक संपण्याचं नाव घेत नाहीये, अगदी लांबवलंय हे षटक. देखील अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये आलेत खऱ्या अर्थानं, जिथून दर्शनची गोलंदाजी कंप्लीट करण्यासाठी आणि त्यांच्यावरती देखील आक्रमण. तीस धावा धावफलकावरती. अजूनही इथून पाहतोय आपण नो बॉल, आणखीन एक नो बॉल. पस्तीस धावा धावफलकावरती आणि इथून जर पाहायला गेलं तर आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 35 धावा धावफलकावरती.
44 धावा, 14 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज आहे. हा देखील फटका चांगला यावेळी स्कोर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअरला का क्षेत्ररक्षक नाहीये, जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजच्या बाट मधून आणखीन एक चौकार. 48 धावा धाव फलकावरती. वैयक्तिक आपण पाहतोय राज आता मात्र बॅटिंग करतोय. दहा चेंडू आणि 32 धाब्यांवरती वैयक्तिक मात्र इनिंग साकारतोय आपल्या टीम साठी राज. पुढे सरसावून हा देखील स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा ठोकलाय. दर्जेदार षटकार. चोपन्न धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक जर पाहायला गेलो तर राज आता मात्र इथून बॅटिंग करतोय. 11 चेंडू आणि वैयक्तिक राज मात्र बॅटिंग करतोय. 11 चेंडू आणि 38 धाब्यांवरती आणि संघाला मात्र इथून पाहतोय आपण जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. त्या उर्वरित 12 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. आकाशाला गोलंदाजीसाठी आणि त्याच्या विरोधामध्ये हा फटका सजवला होता आणि इथे मात्र चांगला झेल कंप्लीट करण्यात आला. साहिल इथून मात्र परततोय. 12 चेंडू 9 धाब्यांची गरज असताना हा खऱ्या अर्थानं हादरा मिळतोय 40 वॉरियर्स टीमला साहिलच्या स्वरूपामध्ये. आता शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो इथून बनवायचे आहेत त्या 9 धावा. चांगला चेंडू शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धाब्यांची गरज. कमालीची गोलंदाजी आकाशची पहिल्या षटकामध्ये देखील राहिली आहे. आणि कालची मॅच जर पाहायला गेलं तर खोडदाबाद 11 टीमनं 12 चेंडूंमध्ये 8 धावा डिफेन्स केल्या होत्या. इथे देखील 12 चेंडू 9 धाब्यांची गरज असताना आता 10 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे. हा फटका चौकार. नीरजच्या बाट मधून हा चौकार आलाय. आता सामना अगदी जवळ आणून ठेवला. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज. आणखीन एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी साकारतोय खऱ्या अर्थानं आकाश.
फटका देखील हवेत खेळलेत, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाली आहे, एकच धाबेवरती थांबवलाय. आता मात्र 4 धाब्यांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील 7, बनवायचे 4 धाबा. 7 चेंडू 4 धाब्यांची गरज. हा चेंडू निर्धाव आला तर 6 चेंडू आणि 4 धाब्यांचं समीकरण राहील, परंतु तो आता निर्धाव चेंडू टाकावा लागेल गोलंदाज आकाशला देखील. कालच्या दिवसामध्ये आपण पाहितलं होतं, षटकाराला एक षटकार जर या चेंडूवरती ठोकला तर परागजी कोकजे यांच्याकडून 100 रुपये. इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी चुकी झाली आहे, सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. अरे पुनश्च आपण पाहतोय चुकी झाली आहे. 2च धाबा. आता 6 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. चला शिंदे कॉर्नर 11 टीम आपण सज्ज राहायचंय. आपण टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. Remix. इथे दांडी गोल. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. 6 चेंडू 2 धाब्यांची गरज होती. आता 5 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. सचिन चला 5 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. गोलंदाज हर्ष ज्यानं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. आता 5 चेंडूंमध्ये 2 धावा डिफेन्स करायचे. कालचा दिवस आठवावा लागेल खऱ्या अर्थानं. कालच्या दिवसामध्ये 4 धावा डिफेन्स झाल्यात. हा फटका स्कोअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक नाहीये. हा येतोय विजयी चौकार फलंदाज सचिनच्या बाट मधून. विजयी झालाय. आपण पाहतोय 40 वॉरियर्स हा संघ. दोन्ही टीमला नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. आणि शिंदे कॉर्नर टीमला विनंती करू की आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय आणि दोन्ही टीम आपण मैदान सोडा. सुपरस्टार आयुष्य 40 वॉरियर्स टीमचा राज ज्यानं 12 बॉल मध्ये 40 रन आणि 2 ओव्हर टाकत 25 रन देत एक विकेट मिळवली, तो राज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
चला या राज मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील